नाशिकची गोदावरी नदी सलग 13व्या दिवशीही प्रवाहित असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। 19 जूनला नाशिक शहर परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झालेली होती। त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये देखील तशीच परिस्थिती होती। त्यामुळे गोदावरी नदीमधनं पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला होता। जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। विसर्गही वाढवण्यात आलेला होता। मात्र टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी केला तरी देखील आज पहाटेपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पर्जन्यवृष्टी झालेली आहे। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। सध्या गंगापूर धरणामधनं 1360 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या सातत्याच्या पावसामुळे धरणामधला विसर्ग हा वाढला जाऊ शकतो। सध्या आपण आता अहिल्याबाई होळकर पुलावर आहोत। इथून 1800 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा रामकुंडाच्या दिशेने जातोय। जर वरून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला तर इथला विसर्ग देखील वाढेल आणि गोदाकाठची मंदिरं पुन्हा एकदा पाण्यानं वेढली जाईल अशी परिस्थिती आहे। आता सध्या परिस्थितीमध्ये आजूबाजूचे रस्ते आणि छोटे पूल यांना पाणी लागलेलं आहे। परंतु पाण्याचा विसर्ग जर वाढला तर हे सर्व पूल आणि आजूबाजूचे मंदिरं ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। दुतोंड्या मारुती त्याच्या आत्ता चरणाला पाण्यानं स्पर्श केलेला आहे। परंतु जर गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी जाण्याचा देखील शक्यता व्यक्त केली जाते। सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहेत। इथले धार्मिक विधी जे आहेत ते परंपरेप्रमाणे आहे त्या ठिकाणी होत आहेत। परंतु जर पावसाचा जोर वाढला, जर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधला पाऊस वाढला आणि धरणामधनं पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली तर मात्र इथले धार्मिक विधी इतरत्र हलवले जाऊ शकतात आणि गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढेल। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना नाशिक महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।